यानंतर बातमी नाशिकमधली. नाशिकमधील शिवसेना युबीडीचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. प्रभाग निहाय या नगरसेवकांना 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीचा आमिष दिल्याची चर्चाही रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी पक्षाचे गटनेते कार्यालयामध्ये एकत्र जमून आपली एकजूट दाखवून दिली आहे. पत्रकार परिषद घेत या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचा दावा त्यांनी केलाय. एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही अशी माहिती यावेळेला गटनेता केशव पोरजे यांनी दिली आहे. सत्ताधाऱ्यांकडून विकास कामांच्या निधी वाटपात दुजाभाव होतो, तसं विकास कामं करताना आडकाठी आणली जात असल्याचा आरोप सुद्धा यावेळेला करण्यात आलेला आहे. सर्व नगरसेवक सोबत आहेत, एकही नगरसेवक फुटणार नाहीये. या फक्त कुठेतरी अफवा आणि एक मिसअंडरस्टँडिंग नगरसेवकांमध्ये केली जाते की ठाकरे गटाचे 12 नगरसेवक फुटणार, मग लगे आम्ही एकमेकाकडे कुठं संशयाच्या नजरेने बघू, असं हे त्यांचं प्लॅनिंग आहे. कुठलाही नगरसेवक फुटणार नाही आणि शिंदे गटात जाणार नाही. त्यांचा आपापसात काही समन्वय नसेल, कदाचित एकमेकाबद्दल त्यांना अविश्वास असेल, त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. पण तुम्ही आधी आपसात बोला. कोण लोक तुम्हाला भेटले, कोणी तुम्हाला ऑफर दिली आणि कशाबद्दल ही ऑफर आहे, स्पष्ट बोलले तर अधिक स्पष्ट होईल. परंतु तुमच्यातली अस्वस्थता उगीच आमच्यावर आरोप करून करू नका.